इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्याच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे बालरोग तज्ज्ञ आणि नवजात शिशुतज्ञ डॉक्टर आदित्य वडगावकर यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. श्रोते हो, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की जी लहान मुलं असतात, अगदी 6 महिन्यापासून ते साधारण शाळेमध्ये जी मुलं जाणारी असतात, तर या वयामध्ये त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात, त्यांचे स्वभाव दोष काय असतात आणि यावरती काय उपाय आहेत, याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, मला सुरुवातीला असं सांगा की अगदी लहान म्हणजे साधारण कितव्या महिन्यापासून मुलांमध्ये प्रॉब्लेम्सना सुरुवात होते? लहान मुलांचा जो स्वभाव असतो, लहान मुलांचा जो विकास आणि वाढ जी होत असते, त्याच्यामध्ये अनेक वेळा असे काही स्वभावातला वेगळेपणा किंवा स्वभावातला काही दोष असतो, जे बाळाला सांभाळणारे आईवडील असतील किंवा अजून कोणी असतील घरातले, त्यांच्या निदर्शनात येतात आणि बऱ्याच वेळा त्यामुळे बाळाच्या वाढ आणि विकासामध्ये काही अडचणी निर्माण होतात. तर अशा स्वभावांना, अशा ज्या बाळांच्या ज्या सवयी आहेत, त्यांना योग्य वेळीस योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य ट्रीटमेंट देणं हे खूप गरजेचं राहतं. नाहीतर मग पुढे बाळांच्या ह्यांना त्रास होतो. असं निदर्शनात आलेलं आहे की अगदी 6 महिन्याचं जे बाळ आहे त्याच्यापासून सुद्धा हा दोष निर्माण होतो. त्यातला एक सर्वात महत्त्वाचा आजार म्हणजे ब्रेथ होल्डिंग स्पेल्स, जसं की श्वास रोखून घेण्याची काही जणांचा स्वभाव असतो. तर काही एखाद्या अशा एक प्रोव्होकेटिव्ह स्टिम्युलस किंवा अशा एक कुठल्याही वातावरणात गेल्यामुळे एकदम बाळ हायपर होऊन किंवा एकदम जास्त बाळाचा स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे बाळ श्वास रोखून घेतं आणि श्वास रोखून घेऊन बाळाला पुढे 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यातला सर्वात पहिले म्हणजे बाळ थोडं काळं निळं पडायला लागतं आणि दुसरं म्हणजे बाळ बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत जातं. तर हा जो आहे याला आपण ब्रेथ होल्डिंग स्पेल्स म्हणतात. तर याच्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट जी सर्व लोकांना माहिती पाहिजे, त्यातलं एक आहे की ही जी आहे ही एक बाळाच्या विकास होण्याचा एक दोष आहे. तर आपल्या ज्या नसा असतात त्या नसावरती एक कव्हरिंग शीत असते, त्याला आपण मायलिन शीत म्हणतो. ते कव्हरिंग साधारण 1-2 वर्षापर्यंत वगैरे पूर्ण नसांमध्ये हळूहळू विकसित होतं. ते कव्हरिंग होताना जर काही दोष आढळला किंवा ती प्रोसेस मागे पडली, स्लो झाली, त्याचा वेळेत हवा तसा विकास झाला नाही की मग ह्या गोष्टी होऊ शकतात. याला न्यूरो बिहेवियरल इश्यूज असं म्हणतात. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही माहिती पाहिजे की हे जेव्हा केव्हा एपिसोड्स होतात, तर हे कधी एपिसोड्स येतील हे बाळाच्या हातामध्ये नसतं. तर कुठल्याही साध्या किंवा मग स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये बाळाला हा दोष होऊ शकतो. तर ह्या दोषासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात पहिले आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन सगळी तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि नक्की निदान हेच आहे का दुसरं काही आजार आहे हे आपल्याला सर्वप्रथम बघायला पाहिजे. जर दुसरा कुठलाही आजार नाही आहे, जसं हृदयाचे काही विकार आहेत त्याच्यामध्ये असं होतं किंवा इतर कुठल्या आजारांमुळे असं होऊ शकतं, जर तसं काही नाहीये आणि हा स्वभाव दोषच आहे, तर मग याला आपण कुठल्याही प्रकारच्या औषधाची किंवा थेरपीची काही गरज नाहीये. जसं मी सांगितलं की ह्याचं मूळ कारण आहे की ती कव्हरिंग जी होते नसांची, ती कव्हरिंग थोडीशी डिले किंवा थोडीशी त्याच्यामध्ये काही त्रास असल्यामुळे हा होतो आहे. तर ते आपोआप साधारण 1-2-2.5 वर्षापर्यंत हे सगळं जे आहे ते कमी होऊन जातो. हा जो 2-2.5 वर्षानंतर सुद्धा जर ते कंटिन्यू राहिलं तर मात्र नक्की प्रॉब्लेम आहे. येस, नक्की आपण मग तसं जर असेल तर मग आपण बालरोग तज्ज्ञांना दाखवायला पाहिजे. तोपर्यंत फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 प्रकारे ह्याला आपल्याला डील करावं लागतं. एक म्हणजे जेव्हा असं बाळाने श्वास रोखून घेतलेला आहे, बऱ्याच वेळा आमच्या प्रॅक्टिसमध्ये वगैरे आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की असं झालं की काही लोक म्हणतात की आपण बाळाला पाठीवर थाप द्यायला पाहिजे किंवा जोरात मारायला पाहिजे किंवा चिमटा काढायला पाहिजे, जेणेकरून बाळाचं श्वास जे रोखलेला आहे ते चालू होईल. तर असं काही करून त्याचा काही फायदा होत नाही, उलट बाळाला त्याचा त्रास होतो आणि बाळाला त्यांनी काही इजा पण होऊ शकते. जसं मी सांगितलं की हे बाळाच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, तर हे आपोआप स्वतःहून ते एक साधारण 60 सेकंदमध्ये किंवा जास्तीत जास्त 100 सेकंदामध्ये बाळाचा जो रोखलेला श्वास आहे तो आपोआप चालू होतो.
त्यामुळे आपल्याला एवढंच करायचं आहे की श्वास जेव्हा बाळाने रोखलेला आहे तेव्हा श्वास रोखून बाळ एकदम पडणार किंवा थोडंसं बाळाला चक्कर आल्यासारखं होणार, बरं. तर आपण त्याला फक्त लागू नये त्यामुळे एका बेडवर किंवा एका सॉफ्ट सरफेसवर आपण बाळाला ठेवून साधारण 1 मिनिटभर वाट बघणं हेच योग्य ट्रीटमेंट राहते. आणि 1-1.5 मिनिटानंतरही जर बाळाने श्वास रोखून घेतला आणि त्याच्यानंतरही बाळाचा जी शुद्ध हरपली होती ती परत आली नाही किंवा बाळ जे काळं निळं पडलं होतं परत Normal नॉर्मल झालं नाही, तर मग आपल्याला लगेच मेडिकल हेल्प किंवा लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं राहील. पण 99% एपिसोड्स हे स्वतःहून 1 मिनिटभराच्या आतमध्ये हे होऊन जातात. हा पहिला आहे. आणि दुसरा, अशी घटना परत घडू नये यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागते, तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला यामध्ये कितीही काळजी घेतली तरी हे एपिसोड्स येण्याची शक्यता असतेच 2 वर्षापर्यंत. त्यामुळे शक्यतो हे एपिसोड्स आले तर त्याला रिॲक्शन ही आपली जी आहे ती कंट्रोल ठेवायला पाहिजे. हायपर होऊन किंवा अति काळजी करून काही फायदा नाही आहे. जसं सांगितलं तसं हे एपिसोड्स ऑटोमॅटिकली कमी होतात 2-2.5 वर्षापासून. फक्त हेच लक्ष ठेवण्याचं की जर एपिसोडची फ्रिक्वेन्सी खूप वाढली तर मग मात्र आपण डेफिनेटली डॉक्टरांना जरूर त्यांचा सल्ला घ्यावा आणि त्याच्यामध्ये काही अजून वेगळं काही कारण आहे का त्याच्या तपासण्या पुढे आपले डॉक्टर करतीलच, तर त्याची काळजी घ्यावी. साधारण जेव्हा लहान मुलांना समज यायला लागते वर्षाच्या आसपास साधारण, तर एक वेगळाच हट्टीपणा त्यांच्यामध्ये येतो किंवा मूल बसायला लागलं आणि साधारण एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे नाही घडली तर पटकन डोकं आपटणं, असे खूप विचित्र प्रकार सुरू होतात. म्हणजे ते आउट ऑफ कंट्रोल आपल्या जातं. फार लहान असतं मूल पण हट्टीपणा वाढत जातो. बरोबर, त्याला आपण टेम्पर टँट्रम्स किंवा आकांतांडवपणा लहान मुलं करतात. छोट्या छोट्या गोष्टीवर एखादं खेळणं नाही दिलं किंवा एखादी काही खाण्याची गोष्ट आपण समजा नाही दिली तर त्याच्यामुळे डोकं आपटून घेणे किंवा मग अजून काही स्वतःला किंवा इतरांना मारणे किंवा बोचकारणे किंवा चावणे या सगळ्या गोष्टी असतात. तर ह्याला आपण टेम्पर टँट्रम्स किंवा आकांतांडवपणा असं म्हणतो. हे सुद्धा एक स्वभाव दोष आहे. याला सुद्धा ट्रीटमेंटची काहीही गरज लागत नाही आणि ह्याला आपण बाळाच्या स्वभावातला दोष समजून किंवा बाळाला काहीतरी शिस्त लावण्याच्या दृष्टीने आपण काही बाळाला एका प्रकारे पनिशमेंट देणं किंवा एका प्रकारे काही ओरडणं या सगळ्या गोष्टी केल्या तर उलट ह्याचा परिणाम होईल आणि या सगळ्या गोष्टींनी बाळाचा जो हट्टीपणा आहे तो स्वभावच होऊन जाईल त्याचा. हे जे टेम्पर टँट्रम्स किंवा आकांतांडवपणा जो आहे हा पण जसं जसं बाळाची वाढ होते, विकास होते आणि बाळाला समजतं की आपल्याला एखादी गोष्ट जर हवी आहे तर त्याला आकांतांडवपणा करून मिळतेच असं नाही. हे जेव्हा बाळाला समजेल तेव्हा हा आपोआप स्वभाव कमी होतो. त्यामुळे बाळाला दोष देणं किंवा बाळाचा हट्टीपणा आहे असं समजून बाळाला काही शिस्तबद्ध करण्यासाठी स्ट्रिक्ट राहणे किंवा काही बाळाला स्ट्रेस देणे या सगळ्या गोष्टी करून याचा काही फायदा होत नाही. याच्यात फक्त एकच काळजी करायची असते की बऱ्याच वेळा हे सेल्फ हार्मिंग होतं. म्हणजे बेसिकली बाळ स्वतःलाच डोकं आपटून काही वेळा लागू शकतं किंवा हाताला किंवा पायाला काही वेळा लागू शकतं. तर तेवढंच होऊ नये याची काळजी घेणे. याच्यासाठी जर ह्या एपिसोडनी सिग्निफिकंट डिस्ट्रेस ज्याला आपण म्हणतो म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर बाळाच्या सोशल ॲक्टिव्हिटीवर आणि बाळाच्या इतर डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मग आपण त्याला थेरपी देतो. तर त्या थेरपीमध्ये आपण आईवडिलांना अशा एपिसोडमध्ये कसं वागावं आणि काय करावं हे सांगतो. बाकी काही बाळाला जर स्वभाव दोष सोडून इतर काही आजार आहेत तर त्याच्याबद्दलचे आपण काही तपासण्या करतो आणि जशी गरज लागली तर आपण त्यांना पण बिहेवियरल थेरपीच्या पार्टमध्ये आपण देतो. एकच सल्ला मी डेफिनेटली जे आई वडील आहेत त्यांना देईन अशा केसेसमध्ये, त्यांचा सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की त्यांना इग्नोर करणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अशा वेळी आणि काही रिॲक्शन न देणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का आपण जर काही रिॲक्शन दिली तर ह्याच्यावर अजून बाळाची काही रिॲक्शन येऊ शकते. एकाला एक गोष्टी लागून ह्या गोष्टी वाढू शकतात. आपोआपच बाळाला समजून जाईल की ते शांत होईल की आपल्याला हे करून काही आपल्या फायद्याचं नाहीये. हे बाळाला जेव्हा समजेल तेव्हा हे बाळ करणं थांबून टाकेल. बरोबर. त्याच्यानंतर मुलांमध्ये अशी काही वेळा दिसून येतं की लहान मुलं अंगठा चोखतात किंवा डोळे मिचकवतात, कान खाजवणं किंवा कुठून तरी आपण म्हणतो की लक्ष त्याच्याकडे जाईल असं आपल्याला म्हणजे आम्हाला असं वाटतं की असं ते काहीतरी करतंय. तर यामागे नेमकी काय कारणं असतात? बाळाचं जे आहे अंगठा चोखणे असेल किंवा कान खाजवणे असेल किंवा बऱ्याच वेळा बाळ जे आहे की जीभ बाहेर काढून ठेवतात किंवा मग असे जे बारीक बारीक गोष्टी असतात त्याला आपण टिक्स असं म्हणतो. तर टिक्स हे बेसिकली हे टोटली हार्मलेस असतात. त्यामुळे बाळाला काही दोष किंवा स्वतःहून बाळाला काही हार्म होत नाही. पण आपल्याला इतर माणसं जे बघतात तेव्हा मग आपल्याला ते काहीतरी वेगळं वाटतं आणि ते वेगळं वाटल्यामुळे आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा शंका होते की
काही प्रकारचा आजार आहे का बाळाला, किंवा काही वेळा असं वाटतं की बाळ मुद्दामून असं काही करतं आहे का, अशा प्रकारच्या या गोष्टी असतात. ॲक्च्युली ही एक नॉर्मल फिनॉमिनॉन आहे. कधी कधी हे आयुष्यभर पण असंच राहतं. तुम्ही पाहिलंही असेल की काही वेळा काही जण जर स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये असतात, काही जणांना स्वभावातला दोष जो असतो तो एकदम प्रखरपणे निघतो. काही जण खांदे उडवणं असेल, किंवा काही जण सतत कान खाजवतात त्या सिच्युएशनमध्ये गेलं तर. त्यामुळे हे आयुष्यभर पण राहतं. प्रमाण अर्थातच कसं होतं की जसं बाळाचं वय वाढतं तसं ते बाळाला कंट्रोल करणं थोडंसं सोपं जातं. त्यामुळे मग हळूहळू त्याचं प्रमाण कमी होत जातं. पण ही जी कंडिशन आहे ही साधारण आयुष्यभर, ती जी टिक्स असते ती प्रत्येकाची ती आयुष्यभर राहते. आणि त्याच्यामुळे जसं मी सांगितलं की इट इज नॉट सेल्फ हार्मिंग. ते म्हणजे तुम्हाला किंवा बाळाला त्याच्यामुळे काहीही हार्म होत नाही, काही इजा होत नाही, काही त्रास होत नाही. ते एका स्ट्रेसफुल सिच्युएशनला डील करायची मेकॅनिझम आहे. एक त्याला कोप करण्यासाठी बाळाला जे एक फिजिकल रिस्पॉन्स लागतो त्यातला तो एक भाग आहे. त्यामुळे ह्यालाही काही करायची गरज नाही. आणि जसं सांगितलं की थंब सकिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अंगठा किंवा बोट जे चोखतात बाळ, तर हे सुद्धा स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये बाळ गेल्यावर आहे. सर्वात महत्त्वाचं आई वडील म्हणून जे करायला पाहिजे त्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की असे कोणते स्ट्रेसफुल सिच्युएशन आहेत ज्याच्यामध्ये बाळ असं करतं आहे, किंवा वातावरणामध्ये काही अशा कोणत्या स्टिम्युलस आहेत का की जेणेकरून बाळाला स्ट्रेस येतो आहे. ते जर आपण स्टिम्युलस आयडेंटिफाय केले आणि ते आपण काढून टाकले तर ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी पण कमी होतात. हेच त्याच्या मागचं ट्रीटमेंट आहे. त्याने आपोआप ते कमी होऊन जातं. याला कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नाही आणि हा कुठलाही आजार नाही, हे मात्र महत्त्वाचं. अस्थिर आणि अतिक्रियाशील म्हणजे याला तुम्ही ADHD असं म्हणता, तर त्याबद्दल थोडंसं. ADHD हा मात्र एक आजार आहे. जसं आता आपण काही गोष्टी याच्या आधी ज्या बघितल्या ते एक स्वभाव दोष होते, पण ADHD हा एक आजार आहे. त्याला अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असं आपण म्हणतो. तर ADHD हा साधारण एक 4थ्या वर्षापासून वगैरे निदर्शनास येतो. बेसिकली जसं नावातच आहे अस्थिरपणा आणि अतिक्रियाशील. तर हे जे मुलं असतात हे इनअटेंटिव्ह असतात. म्हणजे यांना सिम्पल आपण किंवा 2-3 वाक्य जरी सांगायचं म्हटलं तरी तेवढ्यापुरताही त्यांचं लक्ष नसतं, अटेन्शन नसतं. आणि दुसरा भाग ह्याचा असतो ते म्हणजे अतिक्रियाशीलपणा. हे इतके हायपर ॲक्टिव्ह असतात की कुठेही एका जागी स्वस्थ बसत नाही, सतत धावत राहतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हे इतकं हायपर ॲक्टिव्ह असतात की स्वतःला त्याचा त्रास होतो तरी पण त्यांच्या ॲक्टिव्हिटीमध्ये काहीही कमी होत नाही. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे की बरेच जे पालक आहेत ते डॉक्टरांकडे घेऊन येतात मुलांना की आमचा मुलगा खूप ॲक्टिव्ह आहे, मग त्याला हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर आहे का. तर तुम्ही हे लक्षात घ्या की ॲक्टिव्ह असणं हे चांगलं आहे, पण हायपर ॲक्टिव्ह असणं हे आपल्या दृष्टीने चांगलं नाही. आणि मी जसं सर्वात महत्त्वाचं सांगितलं की बरेच मुलं काही वयात शक्यतो चालायला लागल्यापासून खूप ॲक्टिव्ह असतात. आपण जर कम्पेअर केलं आपल्या ॲक्टिव्हिटीपेक्षा खूप जास्त ॲक्टिव्हिटी असतात, खूप एनर्जेटिक असतात. पण ते चांगलं आहे, ते बाळाची वाढ आणि विकासासाठी नॉर्मल आहे, खूप चांगलं आहे. ही हायपर ॲक्टिव्हिटी आपण केव्हा म्हणतो की ते इतके जास्त ॲक्टिव्ह असतात की स्वतःला सेल्फ हार्म झालं, स्वतःला काही इजा झाली तरी सुद्धा त्यांची ॲक्टिव्हिटी कमी होत नाही, किंवा मग बाकी सगळ्या गोष्टीमध्ये अजिबातच लक्ष देत नाहीयेत आणि फक्त हायपर ॲक्टिव्हिटी आहे, चालू आहे, बसतच नाहीयेत. म्हणजे 6 ते 8 तास झोपणं सोडलं तर अगदी उठल्यापासून ते झोपेपर्यंत बाळ जर सतत हलतंय, बसतच नाहीये अजिबातच, कितीही दमलंय, घाम सुटलेला आहे, भूक लागलेली आहे किंवा पाणी प्यायचं आहे तरी सुद्धा बाळ आपलं सतत पळतंय, ॲक्टिव्हिटी चालू आहे, तरच आपण त्याला हायपर ॲक्टिव्हिटी म्हणतो. सो सर्वात महत्त्वाचं हे आहे की बरेच पालक घाबरून येतात की माझ्या बाळाला हा ADHD नावाचा आजार आहे का, जी ट्रीटमेंटची गरज आहे का. सो सर्वात महत्त्वाचं हे पाहिजे की हायपर ॲक्टिव्हिटी विच हार्म्स, हे जर असं असेल तरच त्याला आपण आजारपण म्हणतो, नाहीतर जास्त ॲक्टिव्हिटी असेल तर आजारपण नसतं. तरी पण जर शंका असेल तर अर्थातच तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञांना किंवा डॉक्टरांना दाखवून त्याच्याबद्दल तुमच्या मनातली शंका दूर करू शकता. सर्वात महत्त्वाचं काय आहे की ह्या आजाराच्या जे आहे सोशल, बिहेवियरल आणि ऑक्युपेशनल हे 3 ॲस्पेक्ट्स जे असतात आपले, जसं की शाळेतील परफॉर्मन्स आहे बाळाचा, किंवा मग इतर सोशल ॲस्पेक्ट जसं की मित्रांबरोबर खेळणे किंवा इतर आजूबाजूच्या मुलांबरोबर मिक्सअप होणे, या सगळ्या गोष्टींचा बाळाच्या जी काय नॉर्मल ॲक्टिव्हिटी, नॉर्मल जे अपेक्षित आहे बाळाने करावं त्या सगळ्यामध्ये बाळाला करता येत नाही. आणि सेकंडली सेल्फ हार्म, जसं मी सांगितलं तसं की स्वतःला त्रास होईपर्यंत ती ॲक्टिव्हिटी किंवा ते इनअटेन्शन चालू राहतं. तर असं जर काही वाटलं तर मात्र मग आपण नक्कीच बाळाला लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन त्यांचा सल्ला घ्यायला लागेल. ह्याला ट्रीटमेंट लागते, ह्याला थेरपी लागते. अर्थात आता पुढचा जो प्रश्न
प्रश्न काही पालकांच्या मनातील की असं जर म्हणजे माझ्या घरातल्या काही मुलांबरोबर असेल तर याचा पुढे काय होऊ शकतं. तर शक्यतो एक 50 ते 60% केसेसमध्ये हे आपोआप थेरपी नंतर आणि काही गोळ्या औषधं घेतल्यानंतर हे कमी होतं. बरं. पण काही केसेसमध्ये हे आयुष्यभर पण राहू शकतं. तर आयुष्यभर जर राहिलं तर याचं कसं आहे ना की ADHD हा आजार हा लवकरात लवकर जर आपण निदान केला त्याचा आणि त्याचा लवकर इलाज केला तर पूर्ण त्याच्या आयुष्यावर परिणाम जास्त राहणार नाही. पण जर आपण ह्याला ॲड्रेस केलं नाही आणि हा आयुष्यावर परिणाम राहिला तर मग पुढे काही जे आपले क्रिमिनल माइंडसेट्स आहेत, रिस्क टेकिंग माइंडसेट्स जे आहेत, गॅम्बलिंग आहे, हा ADHD आजार हा त्या स्वभावामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. अच्छा. आणि मग असे जे मुलं असतात ते मोठे झाले की मग जसं मी सांगितलं की रिस्क टेकिंग त्यांचं खूप जास्त होऊन जातं किंवा कुठेही त्यांना एका स्टेबल जॉबची किंवा स्टेबल ऑक्युपेशनची त्यांना सवय नसते. त्यामुळे ते सतत ऑक्युपेशन आणि कायम रिझल्ट्स पुअर असतात. साधी कामं 2 वाक्याच्या पुढे जर काही किंवा 2 गोष्टींच्या पुढे जर काही काम असेल, जसं की आपण आता उदाहरण सांगितलं की बाबा उजव्या टेबलवरती 3रं पुस्तक आणा, तर त्यांना फक्त उजव्या टेबलपर्यंत जाणं एवढंच ऐकतात ते. त्याच्या पुढचं म्हणजे 1 किंवा 2 इन्स्ट्रक्शन्सच्या वरती काही असतील अच्छा. तर ते करत नाही. त्यामुळे ह्यांच्या कामामध्ये खूप त्याचा परिणाम होतो. सो हे लवकर ॲड्रेस झालं तर ह्याचा बाळाच्या आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही. अच्छा. पण जर लवकर ॲड्रेस नाही झालं तर मात्र हा आयुष्यभर राहतो. यानंतरचा एक मोठा प्रॉब्लेम बऱ्याच लहान मुलांमध्ये आपण बघतो की बेड वेटिंग किंवा जास्त कॉमनली जे आहे ते नॉक्चर्नल एन्युरिसिस असं त्याला म्हटलं जातं. तर बेड वेटिंग म्हणजे काय की आपण जे नॉर्मली अपेक्षा करतो की लघवी झालेली बाळाला कळावं आणि लघवी बाळानी बाथरूममध्ये जाऊन करावी आणि बेडमध्ये झोपलेले असताना लघवी करू नये. समजा जर ही अपेक्षा एक 5 वर्षानंतरच्या बाळामध्ये जर बेड वेटिंग जर कॉमनली राहत असेल आणि महिन्याच्या कमीत कमी 2 वेळा बाळ बेड वेटिंग करत असेल तर मग ह्याला आपण बेड वेटिंगचा आजार किंवा नॉक्चर्नल एन्युरिसिस आपण म्हणतो. पुन्हा हा एक न्यूरो डेव्हलपमेंटल इश्यू आहे की बाळाच्या विकासामध्ये एक आलेला दोष आहे. ह्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे की हा एक आजारपण आहे आणि ह्याला आपल्याला ट्रीटमेंट आणि थेरपीची गरज लागू शकते. जर असं होत असेल तर डेफिनेटली पालकांनी लहान मुलांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या हिशोबाने थेरपी आणि ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं जे पालकांसाठी आहे त्याच्यात की हे बाळ काही मुद्दामून असं करत नाहीये, बाळाचा काही स्वभाव दोष वगैरे आहे अशातला भाग नाहीये. हा एक डेव्हलपमेंटल आजार आहे. त्याला थेरपी वगैरे दिल्याने आपण व्यवस्थित कंट्रोल करू शकतो. याच्याबरोबर येणारा सोशल डिस्ट्रेस किंवा मग एक प्रकारची बाळाला जो शेमफुल किंवा गिल्टी ज्याला आपण म्हणतो त्याला ॲड्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का जर बाळाला गिल्टी सतत वाटत राहिलं आणि याच्यामुळे जर बाळाच्या विकासामध्ये, बाळाच्या सोशल स्किल्समध्ये खूप मोठा परिणाम पडू शकतो. सो याची काळजी मात्र पालकांनी घेतली पाहिजे. गोळ्या औषधं आणि थेरपीनी अगदी 99% केसेसमध्ये ही गोष्ट कव्हर होते आणि फार क्वचितच जर अजून वेगळे काही त्याच्याबरोबर आजारपण असले, मेंदूचे काही आजारपण असले किंवा किडनीचे काही आजारपण असले तरच हे पुढे आयुष्यात राहतं. नाहीतर मग शक्यतो हे थेरपी आणि गोळ्या औषधांना खूप चांगला रिस्पॉन्स देतो. इथे सुद्धा पालकांनी जास्ती लक्ष देणं किंवा त्यांना समजून घेणं जे आपण म्हणतो ते करायला हवंय की या कारणासाठी त्यांना बोलणं बरोबर हे टाळलं पाहिजे. ज्याच्यात थेरपी म्हणजे असं काही फार मोठी काही आपल्याला काही गोष्ट करायची गरज नाही लागत. रात्रीचं फ्लुइड इंटेक कमी करणे, त्याच्यानंतर ही सवय लावणे की झोपायला जायच्या आधी लघवी करणे, ही एक सवय जी आहे जरी साधी असली तरी याने खूप फरक पडतो. जसं मूल 1, 2, 3 एक वर्षाचं साधारण होतं तर आजूबाजूची मुलं शाळेत जात असतात, ती बघत असतात. काही मुलं नॉर्मली फेस करतात ही गोष्ट की मला शाळेत जायचंय, पण काही जणांना ह्याचा भीती वाटते. नेमकं काय असतं स्कूल फोबिया ज्या मुलांमध्ये असतो? तर हा एक प्रकारचा फोबिया आहे. फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल अपेक्षेपेक्षा जास्त भीती वाटणे किंवा इतर लोकांना जेवढी भीती वाटते त्याच्यापेक्षा जास्त भीती वाटणे. जसं की काही लोकांना उंचीची भीती वाटते किंवा मग काही प्राण्यांची भीती वाटू शकते किंवा एखाद्या बंद जागेत वगैरे राहण्याची भीती. तसाच हा प्रकार आहे. तर स्कूल फोबिया हा एक आजार आहे. याला आपल्याला थेरपी आणि बिहेवियरल थेरपी ह्याची गरज लागणार. याचा शिस्तीचा काही संबंध नाही आहे किंवा बाळ मुद्दामून करतंय किंवा बाळाच्या स्वभावातला हा दोष आहे असा गैरसमज करून घेऊ नये. आणि ह्याला थेरपी म्हणजे जसं की कुठल्याही इतर फोबियाला जसं आपण थेरपी देतो
तसंच या गोष्टीला पण थेरपी देणं खूप गरजेचं आहे. ह्याची थेरपीचे काही सेशन्स आपण प्रॉपर प्रोफेशनल थेरपिस्ट किंवा डॉक्टरांकडनंच घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या मग आपण सेशन्स घरी करू शकतो. अच्छा. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ह्याला घरी शिस्त लावून किंवा ओरडून किंवा काही स्ट्रिक्ट मेजर्स घेऊन ही भीती जाणार नाही, उलट ही भीती वाढत जाईल आणि त्याच्यानंतर मग बाळाला ह्याचा खूप पुढे मोठा त्रास होऊ शकतो. असं जर काही तुमच्या घरातल्या मुलांबरोबर होत असेल तर हे मात्र डेफिनेटली आपण घरी त्याला हँडल करण्यापेक्षा एका डॉक्टरांमार्फत किंवा थेरपिस्ट मार्फत आपण केलेलं कधी पण बरं असतं. बरोबर. म्हणजे कसं असतं की काही मुलं ही थोडे दिवस रडतात, पण आपल्या वयाची मुलं खेळणी, खाऊ हे बघून किंवा नवीन वातावरण बघून रमतात, पण ती जर एका ठराविक पिरियडपर्यंत रमत नसतील तर नक्की प्रॉब्लेम आहे. नक्कीच प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन ती थेरपी किंवा जे काय उपचार ते सांगतील ते करून घेणं गरजेचं आहे. आणखीन एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याच वेळा पालकांची गैरसमज असते की थेरपी द्यायला लागली म्हणजे काहीतरी खूप मोठं काही करावं लागतं किंवा मोठाच काहीतरी आजारपण आहे, आयुष्यावर बाळाच्या मोठा परिणाम आहे. तर ही थेरपी किंवा ह्या प्रकारच्या ज्या थेरपीज असतात ह्या एकदम सोप्या थेरपीज असतात, ज्या आईवडिलांना किंवा पालकांना शिकवलं की ते घरी पण करू शकतात. फक्त थोड्या वेगळ्या स्पेशल नीड्स असतात, स्पेशल काही गरजा असतात त्या बालकाच्या. बरोबर. त्या गरजा जर आपण पूर्ण केल्या आणि त्या गरजा ओळखल्या आणि ओळखून आपण त्या हिशोबाने वातावरण जर आपण घरचं वातावरण दिलं बाळाला, तर यातनं काही वेगळी थेरपी किंवा ॲडव्हान्स काही थेरपी वगैरे द्यायची गरज नाही लागत. सो थेरपी ही काही फार मोठी गोष्ट आहे किंवा त्याच्याबद्दल काही खूप बाळाला पुढे त्रास होईल वगैरे असा गैरसमज पालकांनी करू नये. हे डेव्हलपमेंटल इश्यूज आहेत, न्यूरो डेव्हलपमेंटल, न्यूरो बिहेवियरल इश्यूज आणि आहेत. ते फार थोड्या काळासाठी आहे. फार थोड्या काळासाठी असतात. जसं जसं बाळ वाढेल, बाळाचा विकास होईल, हे आपोआप कमी होतात. फक्त त्याला सुरुवातीला आपल्याला थोडंसं जसं आपण म्हणतो की पुश देणं गरजेचं असतं. एकदा त्याच्यानंतर मग ते सगळं होऊन जातं. बरोबर. डॉक्टर, आता आजच्या युगामध्ये फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अर्थातच अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत हातात असणारे स्मार्टफोन. तर असं अनेकदा आपण बघतो की अगदी छोटंसं बाळ असतं, पण ते सुद्धा मोबाईलवरती काही गाणी लावल्याशिवाय किंवा काही ऐकल्याशिवाय, बघितल्याशिवाय ही मुलं जेवत सुद्धा नाहीत. काय सांगाल त्याच्याबद्दल? ह्याला आपण स्क्रीन ॲडिक्शन हे सुद्धा आपण म्हणतो. आणि जसं तुम्ही सांगितलं तसं हा आजार पण अगदी लहान मुलापासून ते वयस्कर माणसांपर्यंत, म्हाताऱ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला कोणालाही होऊ शकतो. फक्त स्क्रीन ॲडिक्शनचा लहान मुलांवर जो होणारा परिणाम आहे त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. स्क्रीन ॲडिक्शन होऊ न देणे हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम आता आपण वस्तुस्थिती जर बघितली तर स्क्रीन हे आता घराघरात आहे. त्यामुळे तुम्हाला जर पूर्णपणे बाळाला विदाऊट स्क्रीन ठेवायचं आहे तर ते शक्य नाही. त्यावाचून पर्यायही नाहीये. सो स्क्रीन ही तर राहणारच आहे. फक्त त्याचं रूपांतर ॲडिक्शनमध्ये होऊ नये ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. स्क्रीन ॲडिक्शन म्हणजे काय आणि ते कधी आहे हे आपण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की कधी बाळाला गरज आहे ट्रीटमेंटची आणि कधी गरज नाहीये. तुम्ही घरच्या घरी बाळाला काही सवयी चेंजेस करून किंवा काही रुटीनमध्ये बदल करून बाळाला त्या आजारपण, त्या ॲडिक्शन पासून हे करू शकतात. तर ॲडिक्शन म्हणजे बेसिकली काय, ह्याला स्क्रीन ॲडिक्शन का म्हटलं गेलं तर ज्या मेंदूमध्ये काही जे आपले चेंजेस होते, जे काही अंमली पदार्थ किंवा काही जसं की अल्कोहोल किंवा बाकीचे जे ॲडिक्शन आहेत त्याच्यामुळे होणारे जे चेंजेस असतात, त्या प्रकारचे चेंजेस, साधारण त्या प्रकारचे चेंजेस मुलांमध्ये जेव्हा आपल्याला आढळले तर त्याच्या मागे जाऊन आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम याच्यामुळे ते तसे चेंजेस आढळले गेले. म्हणून ह्याला आपण स्क्रीन ॲडिक्शन किंवा मोबाईल ॲडिक्शन किंवा बाकी इंटरनेट ॲडिक्शन या स्पेक्ट्रम खाली आपण त्याला आणलेलं आहे. सो हे चेंजेस ॲक्च्युली डेंजरस आहेत. हे चेंजेस ॲड्रेस करणं खूप गरजेचं आहे आणि ह्याला ट्रीटमेंट देणं पण गरजेचं आहे. नाहीतर मग ह्याचा आयुष्यावर, जसं की आता आपण बघतोच की अंमली पदार्थामुळे किंवा अल्कोहोलमुळे किंवा बाकीच्या ॲडिक्शनमुळे जो परिणाम होतो तशाच प्रकारचा परिणाम लहान मुलांच्या स्क्रीन ॲडिक्शनमध्ये पण होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टीचा ट्रीटमेंट खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं कसं आहे की बाळाला कसं ओळखावं की बाळ हे स्क्रीनला ॲडिक्टेड आहे. तर जसं तुम्ही आता सांगितलं की काही स्क्रीनवर कुठला प्रोग्राम लावल्याशिवाय न जेवणे किंवा मग आंघोळ नाही
करायची किंवा काही जे काय डेली ॲक्टिव्हिटीज आहेत, जोपर्यंत स्क्रीन चालू आहे तोपर्यंत त्या ॲक्टिव्हिटीज होतात आणि जेव्हा स्क्रीन बंद झाली तर त्या ॲक्टिव्हिटीज बंद. हे पहिलं लक्षण आहे. असं जर सातत्याने राहत असेल, तुमचे घरचे प्रयत्न करून घरच्या वातावरणात बदल करूनही जर बाळाचा हट्टीपणा कमी होत नाहीये आणि बाळाच्या स्क्रीन ॲडिक्शन हे कमी होत नाहीये, तर हे पहिलं लक्षण आहे की आपण स्क्रीन ॲडिक्शनसाठी जरूर मेडिकल हेल्प घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं जे सर्वात महत्त्वाचं लक्षण जे आहे की एकटे राहणे, अलूफ राहणे किंवा एकटेपणाने फक्त स्क्रीन घेऊन राहणे, मोबाईल किंवा स्क्रीन किंवा टीव्ही जे काय असेल ते असलं की बाकी कुठल्याही गोष्टीची भान न राहणे, कुठल्याही गोष्टीची गरज न भासणे, हे जे आहे ह्याला आपण स्क्रीन ॲडिक्शन म्हणतो. असं जर काही होत असेल तर मग आपल्याला डेफिनेटली मेडिकल हेल्प घ्यायला पाहिजे, कारण का हे अडिक्शन होऊन जातं. पालकांमध्ये हा प्रश्न येईल की बाबा मग स्क्रीन दाखवावी का नाही, स्क्रीन टोटली बंद करूया, वरचे सगळे स्क्रीन काढून टाकू. एकतर ते प्रॅक्टिकली शक्य नाहीये आणि ॲक्च्युली जसा स्क्रीनचा नुकसान आहे तसं स्क्रीनचे फायदे पण आहेत. लर्निंग पण स्क्रीनमधनं खूप चांगलं करू शकतो, त्याचा पण फायदा घेऊ शकतो. फक्त एवढंच आहे की ह्याचा दुष्परिणाम होऊ नये, ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. बाकी मी एक डेफिनेटली सांगेन की याच्या 3 ते 4 काळजी घेण्याच्या ज्या गोष्टी आहेत जे पालक त्यांच्या लेवलवर घेऊ शकतात, त्यातली सर्वात पहिले को-विविंग असं म्हणतो आपण त्याला. को-विविंग म्हणजे काय की तुम्ही बाळाबरोबर ते बघायला पाहिजे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. कारण का बाळाला एकटेपणाने बाळ जर बघत राहिला तर ती सवय लागणार बाळाला आणि मग त्याच्यावर कंट्रोल नाही येणार. पण जर तुम्ही सोबत असाल तर तुमचाही त्याच्यावर कंट्रोल राहील आणि बाळाचाही त्याच्यावर कंट्रोल राहील. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की बाळाला छोटी स्क्रीन नाही द्यायची. मोबाईल, टॅबलेट्स हे टोटली आपण अवॉइड करायला पाहिजे. टीव्हीवर कसं आहे, आपण विविंग डिस्टन्स आपलं जास्त असतं, सो आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा बाळाचं लक्ष असतं. तुम्ही मोबाईल किंवा टॅबलेट दिला तर ते पूर्ण लक्ष मोबाईल किंवा टॅबलेटमध्येच असतं आणि आजूबाजूच्या वातावरणामध्ये बाळाचं बिलकुल लक्ष नव्हतं. तर पूर्णपणे लक्ष केंद्रित जर स्क्रीनवर असेल तर त्याचं ॲडिक्शन व्हायचे चान्सेस खूप जास्त आहेत. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की यूट्यूब किंवा जे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स ज्यांना आपण म्हणतो, त्याचं ॲडिक्शन होणं खूप जास्त शक्यता आहे, खूप जास्त धोका आहे त्याचं ॲडिक्शन होणं. कारण का त्यांचं कंटेंट जे आहे ते बनवलंच अशा रीते आहे की तुम्ही जास्तीत जास्त बघाल. एखादी मूवी जर आपण बघत असो, एखादा आपण एपिसोड बघत असो तर तो संपतो, हे महत्त्वाचं आहे. मग संपल्यावर बाळाला की तिथे त्याचं एक आपण म्हणतो की क्लोजर मिळतं की बाबा तिकडे संपलेलं आहे, आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीसाठी आता शिफ्ट व्हावं लागेल. पण ह्याच्यामध्ये हे चालूच राहतं कंटिन्युअस. त्यामुळे ह्या गोष्टी अजिबात देणं योग्य नाहीये. एखादा शॉर्ट एपिसोड, सिरियल किंवा मूवी बघणं हे ॲक्च्युली हेल्दी पण आहे, चांगलं पण आहे आणि जसं मी सांगितलं की को-विविंग, तुम्ही स्वतः बसा, तुम्ही स्वतः बघा, त्याला एकट्याला बघायला देऊ नका. हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्या 3-4 गोष्टींची काळजी घेतली तर स्क्रीन ॲडिक्शन होणार नाही. याचबरोबर एक गेमिंग ॲडिक्शन म्हणून एक दुसरा त्याचा भाग आहे. स्क्रीन ॲडिक्शन इज अ पॅसिव्ह थिंग, म्हणजे तुम्ही बघताय त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होतीये, ही पॅसिव्ह आहे. गेमिंग ॲडिक्शन हे ॲक्टिव्ह आहे. तुम्ही काही हाताचे हालचाल किंवा काही प्लॅनिंग किंवा बेसिक प्लॅनिंग आपण जे गेमिंगमध्ये करतो ते लागतं. सो त्याचं जे ॲडिक्शन आहे हे थोडं जास्त स्ट्रॉंगली अफेक्ट करतं. सो गेमिंग ॲडिक्शन हे स्ट्रॉंगली निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे आयुष्यावर बाळाच्या होतो. सो गेमिंग हे खूपच कंट्रोल करायला पाहिजे. साधारण 8 ते 10 वर्षापर्यंत व्हिडिओ गेमिंग तर शक्यतो देऊ नये. त्याच्यानंतरही दिलं तरी अर्थातच त्याचं प्रमाण आहे. आणि जसं सांगितलं, जसं को-विविंग आहे तसंच तुम्ही बाळाबरोबर खेळायला पाहिजे, तरच ते कंट्रोलमध्ये राहणार. जर तुम्ही बाळाला एकट्याला खेळायला दिलं तर मग ते त्याचं प्रमाणही वाढणार, तर ते जास्त घातक आहे. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि लहान मुलांमधील सर्वसामान्यांना ज्या सवयी वाटतात पण त्या सवयी नसतात, काही वेळा त्यांना तुम्ही म्हणालात तसं की डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यावर उपाय केले तर ते योग्य वेळी त्या समस्येतून ते मूल आणि ते पालक दोघंही त्याच्यातून सुटू शकतात आणि ती सवय किंवा जे काही तो आजार असेल त्यातून ते बरे होऊ शकतात. तर खूप चांगली माहिती तुम्ही दिलीत. सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.